जय भीम शेळके साहेब. जय भीम जय भीम. या नाही इकडे. क्या घेऊ ना. बर 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 चला पास. जय भीम जय भीम. पाणी किती कसं काय. पाणी आता उतरलंय. गंगाचं पाणी आता उतरलंय मस्तपैकी. पाणीचं हळूहळू हळूहळू चाललंय खाली. तुमचं नुकसान तरी झालं असं मग. नुकसान झालंय आमचं. थोडंफार झालंय नुकसान. आता सरकारची मदत भेटन. आता आमचं शेतीमध्ये धान्य बिन्न सगळं गेलेलं आहे. सरकारची मदत सरकार देऊन किती तरी सरकार असते. नाही लय पैसे द्यायला सरकार. हा आमचं शेतीतलं धान्य चट गेलं. 5-7 एकर आहे कशी तरी शेती पोटापुरती. ते चट नुकसान झालं. आता सरकारची मदत येईल पुरे 5,000. मस्तपैकी आता घर बांधतो. घर बी पडलं. पत्र वाहून गेलेत. आता मस्त घर बांधतो. सरकारने जे धान्य आणलंय आता ते आमचं पुढच्या शेतीचं धान्य येऊस तर ते धान्य ढकल कस तरी सरकारने जेवढं दिलं ते. सरकार काय ते 2.5-3 किलो दिले. लय झालं मला ते. माझ्या घरातली 4-5 माणसं आम्ही सगळे फार वर्षभर खातो त्याला. आता पावडर बिवडर लावून ठेवा त्याला म्हणजे कीड लागावं नाही. खराब नाही मग कोठ्यामध्ये टाकून ठेवतो ना. हा कोठ्या अशा कच भरून टाकतो. इतकुल्या कोठ्या करून घेतो मस्त. घर कसं बांधतो 2 तास बांधतो सरकारच्या पैशात. हो जरा आता घर थोडं पाणी पावसणार नाही असं बांधतो ना. सरकारने पैसे दिले तर आपल्याला 5,000 रुपये म्हणले. घर लय खतरनाक बांधतो आता. सरकारच्या पैशात आपल्याला आता चांगलं डेव्हलप करून ठेवतो. लय मदत आली सरकारची भयानक आपल्याला. तुम्ही सरकार मागणी केलं तर तुम्हाला केस होते काय. नाही सरकारच्या विरोधात कशाला जायचं. म्हणलं अजून नाही सरकारच्या विरोधात कोणत्याच गोष्टी जायचं नाही. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतो. हे पैसे बघ झाले तुम्हाला काय लय झाले लय यार. 5 पिढ्या बसून खात्यात आता. मग ताणत नाही एवढं निधी आमचा. भाऊ तर शेतीला तर असा द्याल तर मागच्या वर्षी बी की बाबा त्याच्यात अजून 4 पुढ्या पिरच्या जगत आहेत. अजून पुढेच जगत आहेत. काय फरक नाही पडे तुम्हाला. काय नाही काहीच नुकसान नाही. सरकारने मदत भेटली. नुकसान नाही झालं. म्हशी काही वाहून गेले अजून ऐकलं असेल तुमच्या. हा बऱ्याचशा लोकांच्या म्हशी आमच्याकडे नव्हत्या म्हशी बिशी. मग त्याचं काय नुकसान काय त्याचे भरपाई झाली. त्याला 5,000 रुपये देणार. ते 4-5 म्हशी घेऊन 2-4 घरं बांधते ते आता कशी तरी. सरकार भारी मग घ्यावी. लय भारी सरकार आहे आपलं.